ठीक आहे, सुरू करूया आपण. ठीक आहे, काय कुठपर्यंत झालंय तेवढं सांगा मला जरा. जेनकिंग्स मध्ये कुठपर्यंत झालंय आपलं गाईज? पाइपलाइन सर. राईट, पाईपलाईन पर्यंत आलोय. तर जेनकिंग्स पाईपलाईन आपण बघतोय. आणि जेनकिंग्स पाईपलाईनचे किती टाइप्स असतात? जेनकिंग्स पाईपलाईनचे किती टाइप्स तर तुम्ही असतात 2 आपण बोलले बघू? होते. दोनच असतात. ठीक आहे, तर एक असते डिक्लेरेटिव्ह आणि दुसरा असतो कोणता? स्क्रिप्टेड. तर इथे बघा, आपण ऑलरेडी चेक केलं आहे, पण एकदा अजून बघू. जे जेनकिंग्स फाईल आपल्याला लिहायची असते, जी पाईपलाईन आपण आपल्याला लिहायची असते, त्याचं नाव आपण ऍक्च्युली जेनकिंग्स फाईल म्हणून लिहावं लागेल. ठीक आहे, असं असं काही नाही आहे की जेनकिंग्स फाईलचंच असलं पाहिजे, बट हा डिफॉल्ट जो त्यांनी पॅरामीटर दिलेला आहे की जेनकिंग्स फाईलच हे नाव घ्या, तर आपण घेऊ शकतो, नो वरीज. एक आहे इथे डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन आणि दुसरी आहे स्क्रिप्टेड पाईपलाईन. पाईपलाईन कशा पद्धतीने वर्क होणार हे तुम्हाला सांगितलेलं आहे. एसडीएलसीच्या ज्या काही स्टेजेस असतात त्या सगळ्या स्टेजेसमध्ये काय होईल, वन बाय वन प्रत्येक स्टेज ऑटोमॅटिकली बिल्डअप होत जाईल, एक्झिक्यूट होत जाणार, अँड देन शेवटी आपलं डिप्लॉयमेंट होणार. तर जे आपलं नॉर्मली पाईपलाईन मध्ये वर्क होतं की जो टास्क आपला झालेला आपण करायला घेतला आहे तो टास्क आधी कंप्लीट होणार, देन सेकंड टास्क कडे फ्लो जाणार. ठीक आहे, तर इथे स्टार्ट, HCM, कमिट आपण पूर्ण सोर्स कोड आपला कमिट करणार, त्यानंतर बिल्ड स्टेज कडे जाणार, बिल्डिंग मध्ये तो मेवनचा यूज करून बिल्ड करणार. ठीक आहे, देन त्यानंतर टेस्ट मध्ये तो जे पण टूल्स अवेलेबल असणार, जे पण टूल्स तुमची ऑर्गनायझेशन यूज करते आहे ते सगळे टूल्स इथे इंटिग्रेट केले जाणार. देन त्यानंतर डिप्लॉयमेंट. ओके, तर होऊ शकते तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये कोणत्या टूल्स आहेत ते तर आत्ताच आपण प्रिडिक्ट नाही करू शकत, बट जे कॉमन टूल्स असतात ते आपण बघणार आहोत. ओके, तर यामध्ये आपण सध्या काय करणार आहोत, तर पहिल्या स्टेजमध्ये डेटा जो आहे आपला ऍप्लिकेशनचा जो सोर्स कोड आहे तो पुल करणार आहोत और क्लोन करणार आहोत आपल्या जेनकिंग्स कडे. तर आपण पहिली स्टेज पाईपलाईन आपण लिहायला सुरुवात केली आहे. जस्ट याचा ऍक्सेस घेऊन टाकू आपण जेनकिंग सर्व्हरचा. एक नोड पण आपण क्रिएट केलाय आणि हा नोड कशासाठी यूज केला जातो, तर आपला डिप्लॉयमेंटसाठी यूज केला जातो. जेनकिंग स्वतःवर काहीही डिप्लॉय करणार नाही. जेनकिंग्स स्टँड अलोन काम करेल आणि पूर्ण डिप्लॉयमेंट त्याच्या स्लेव्ह नोड्सवर करणार. जर जेनकिंग सर्व्हरच आपला डाऊन झाला तर पूर्ण CI/CD पाईपलाईनच डाऊन होऊ शकते. तर हा एक सिनारिओ असतो, त्यामुळे जेनकिंग्सवर जास्त लोड नसतो. सो पब्लिक IP, कॉपी, टेक अँड ऍक्सेस. पोर्ट नंबर काय असतो? पोर्ट नंबर काय असतो याचा? सर 8080. 8080. राईट, 8080 आपण घेतला आहे. काय नाव ठेवलं होतं यामध्ये? ऍडमिन, आणि पासवर्ड टाकला होता Admin ऍडमिन @123. @123 स्मॉल मध्ये. सो हिअर इट इज अवर डॅशबोर्ड. ओके, सो पाईपलाईन प्रोजेक्ट आपण स्टार्ट केलेला आहे आणि पाईपलाईन प्रोजेक्ट मध्ये आपण काय करून बघितलं, तर इथे नॉर्मली आपण कॉन्फिगर मध्ये जाऊ. सिंपलचा एक स्क्रिप्ट टाकलेला आपण डिक्लेरेटिव्ह पाईपलाईनचा. आता पाईपलाईन मध्ये दोन पाईपलाईन्स डिक्लेरेटिव्ह, इथे फुल डिटेल दिलेली आहे यांनी की पाईपलाईन काय आहे आणि देन नोड्स काय आहे, स्टेजेस काय आहे, स्टेप्स काय आहे. स्टेजेसमध्ये प्रत्येक स्टेज डिफाईन होईल आणि देन त्यामध्ये प्रत्येक स्टेजमध्ये काय स्टेप्स तुम्हाला परफॉर्म करायचे आहे ते परफॉर्म होईल. तर सिंटॅक्स इथे दिलेला आहे, आपण हा सिंटॅक्स बघतोय डिक्लेरेटिव्ह पाईपलाईनचा. आणि स्क्रिप्टेड पाईपलाईन कशी सुरू होते, तर या पद्धतीने सुरू होते. ओके, इथे नोडने स्टार्ट होणार आणि ही होणार पाईपलाईनने स्टार्ट. हे काय आहे? एजंट एनी मीन्स आपले नोड्स, ज्या नोड्सवर आपल्याला डिप्लॉयमेंट करायची आहे. सिंपल आहे. देन स्टेजेस, आणि स्टेजेसमध्ये पहिली स्टेज असेल आपली बिल्ड और पुल. इथे तर त्यांनी बिल्डवर गेलाय, बट आपण डेटा आधी पुल करणार किंवा क्लोन करणार. तर गिटची हेल्प घेणार इथे पहिल्या स्टेजमध्ये
आणि तेच आपण इकडे करून बघितलंय आपल्या प्रोजेक्टमध्ये. यू कॅन सी स्क्रिप्ट आपण डायरेक्टली टाकलेली आहे. पाईपलाईनवाल्या सेक्शनमध्ये डायरेक्ट स्क्रिप्ट आपण टाकतोय. तर पहिल्या स्टेजमध्ये आपण पुल करतोय अँड देन सिंपल बिल्ड, टेस्ट अँड डिप्लॉय याला अप्लाय करणार, सेव्ह करणार. आणि आपण काय केलंय, याला नॉर्मली बिल्ड करून बघितलेलं आहे आणि हा सक्सेसफुली वर्क करेल. कशा पद्धतीने दिसणार, तर या पद्धतीने याचा आउटपुट असेल नॉर्मल बेसिसवर. जस्ट आपण काय केलंय, तर इको मेसेज प्रिंट केलेला आहे, बाकी काही केलं नाहीये. आणि हे कुठे वर्क होत आहे, तर हे वर्क होत आहे आपल्या नोडवर. नाही, अजून तरी नोड आपण डिफाईन नाही केलाय, एनी ठेवलेला आहे ना. ओके, तर इथे तुम्हाला प्रोजेक्ट हा कुठे होत आहे आता सध्या तरी आयडिया नाही आहे. आपण नोड डिफाईन केलेला नाही, एनी ठेवलेला आहे. क्लिअर, आलं का लक्षात एवढं? ठीक आहे, तर एक काम करू, आपण काय करणार, हे पाईपलाईन इथे जर आपण डायरेक्टली स्क्रिप्ट थ्रू जर टाकतोय, कॉन्फिगर मध्ये जर आपण इथे आता स्क्रिप्ट थ्रू जर आपण ही पाईपलाईन टाकतोय, तर काय होऊ शकते इथे तुम्हाला सिंटॅक्स प्रॉपरली समजणार नाही, और इथे प्रत्येक वेळेस तुम्हाला यावं लागेल आणि इथे तुम्हाला काही चेंजेस करावे लागतील. पाईपलाईन आता एवढी तर राहत नाही, 25 लाईनचीच पाईपलाईन यापेक्षा मोठी पण असणार. 100 लाईन्स पण असू शकतात, 200 लाईन्स पण असू शकतात, डिपेंड्स ऑन युअर कॉन्फिगरेशन. तर ते कसं, तर इथे काय केलं जातं, आपली ही पाईपलाईन सेव्ह केली जाते गिटहबवर आणि तिथून कॅप्चर केली जाते. कुठे सेव्ह करणार आपण, आपल्या गिटहबवर, गिटलॅबवर सेव्ह करणार आणि देन तिथून ही पाईपलाईन कॅप्चर करणार आणि या पाईपलाईन मध्ये जे काही स्टेजमध्ये डिफाईन केलं असणार ते परफॉर्म होत जाणार. एवढं आलं का लक्षात? सांगा, सर्वांना आवाज येतोय? स्क्रीन विजिबल आहे? येस सर. ओके, कूल. तर प्रॉब्लेम हा होऊ शकतो, इथे आपल्याला प्रत्येक वेळेस यावं लागेल, जेनकिंग सर्व्हरमध्ये यावं लागेल आणि या पाईपलाईनमध्ये चेंजेस करावे लागतील. तर बेटर वे काय आहे, तर बेटर वे आहे की हा जो आपला आपला स्क्रिप्ट आहे, पाईपलाईन स्क्रिप्ट, पाईपलाईन कॉन्फिगरेशन, ही कोणत्या लँग्वेजमध्ये आहे, तर ग्रुवी लँग्वेजमध्ये आहे. सी युझिंग ग्रुवी लँग्वेज. तर सिंपल हे इथे न टाकता आपण काय करणार, गिटहबचा यूज करणार और गिटलॅबचा यूज करणार. तर मला आता हे सगळं लिहिण्यासाठी सिंपलचा एक आपल्याला ऑलरेडी माहिती आहे व्हिज्युअल स्टुडिओ कोड, ते यूज करू आणि पाईपलाईन आपण आपल्या पद्धतीने इथे एडिट करू, मॉडिफाय करू अँड देन ती सेव्ह कुठे करणार, तर गिटहबमध्ये और गिटलॅबमध्ये. आपली रेपॉझिटरी तर बनलेली आहे, आपण आपल्या रेपॉझिटरीचा यूज करणार. This is not yours, this is something different. क्लाउड फॉर्मेशनचा आहे ते. कुठे गेला फोल्डर आपला, बॅच 50. ओके, सो लास्ट आपण इथे बघितलेलं आहे कुबरनेटिस हेल्प चार्ट. सो ते न करता आता आपल्याला काय करायचं आहे, जेनकिंग्स नावाचा एक फोल्डर बनवायचा. Kubernetes all done. So create a new folder, Jenkins, right? So here Jenkins, not in the template. गुड. सो इथे नाव देणार जेनकिन्स आणि आपल्या जेनकिन्स नावाच्या फोल्डरमध्ये आपल्या फाईल्स वगैरे लिहायला सुरुवात करणार. इथे पहिली फाईल लिहिणार आपण आपली जेनकिन्स फाईल. जे नाव त्याने घ्यायला सांगितलं आहे ते घेऊ, काही प्रॉब्लेम नाही आहे. अदरवाईज कुठलेही नाव घेऊ शकता तुम्ही, sample.groovy और वॉट एवर द नेम यू वॉन्ट टू. बट नॉर्मली हा काय म्हणतोय की जेनकिन्स फाईल यूज करा. सी हिअर in the pipeline word Jenkins. ठीक है, here
file, Jenkins file, oh not this, Jenkins file, Jenkins file dot groovy, जर ग्रुवी लिहिताय तर तो जेनकिन्स फाईल लिहिलं तर तुम्हाला एक्सटेन्शन द्यायची गरज नाही पडत. बट येस यू जर दुसरं कुठलं नाव देत असेल तर तुम्हाला इथे ग्रुवी हे नाव हे एक्सटेन्शन यूज करावं लागेल. सो मी ग्रुवी मध्येच तुम्हाला सांगतोय, बट तुम्ही इथे चेक करू शकता काय होत आहे. मी पूर्ण डिलीट करतो इकडलं. यांची गरज नाही आहे आपल्याला. भरपूर साऱ्या फाईल्स आपण ओपन करून ठेवलेल्या आहेत, तर झाल्यात डिलीट. ओके, डिलीट इन द सेन्स क्लोज झालेले आहेत. सो सिंपल जेनकिन्स फाईल, आणि इथे आता आपला डेटा लिहायला सुरुवात करणार. तर ग्रुवी लिहिलाय तर ग्रुवी मध्ये तुम्हाला या पद्धतीचं साईन मिळणार. बट यस इफ यू राईट अ जेनकिन्स फाईल्स तर तो जेनकिन्स वाला जो लोगो असतो तो लोगो देतो. आता जेनकिन्सचा लोगो कशा पद्धतीचा आहे तुम्ही एकदा चेक केलं का? जेनकिन्सचा लोगो बघा यामध्ये कशा पद्धतीने दिलेला आहे आणि पाईपलाईन कशी वर्क करते आहे. तर इथे बघा SDLC चा पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने इथे जातोय स्टेप बाय स्टेप. थोडी ब्लरी आहे बट इट्स ओके. एल्स आपल्याकडे चांगला इमेज असेल. दिस आहे का विजिबल गाईज? इथेच याला झूम करतोय. तर बघा सर्वात आधी बिल्ड केला जाईल, टेस्ट केला जाईल, स्टेजिंग, प्रोडक्शन अँड यस फायरवर्क्स या पद्धतीने. जेनकिन्सचा लोगोची गोष्ट करतोय मी. तर जेनकिन्सचा लोगो बघा काय करतोय, तर तो एक आपला जो हॉटेल असतो, हॉटेलमध्ये जो आपला एक वेटर असतो, वेटर काय म्हणतो की तुम्ही जे काम तुम्ही मला सांगणार ते काम मी करणार. तर त्या पद्धतीनेच इथे याचा लोगो पण तोच त्याच पद्धतीने डिसाईड केलेला आहे. बघा याच्या एक सूटबूट मध्ये एक व्यक्ती आहे ॲज अ वेटर और ॲज अ वर्कर, अँड व्हॉट ही सेईंग लाईक डू से वॉट एव्हर यू वॉन्ट आय विल डू इट फॉर यू, असा या पद्धतीने. करेक्ट. तर त्याचा लोगो पण त्या पद्धतीने डिझाईन केलेला आहे. तर जेव्हा तुम्ही तुमची फाईल लिहिताय तेव्हा तुम्हाला इथे दोन टाईपचे लोगोस मिळणार. एक तर हा जो आहे ग्रुवी लिहिल्यानंतर ग्रुवीला डिटेक्ट करण्यासाठी असतो, आणि जर तुम्ही फक्त जेनकिन्स फाईल लिहिताय तर तो जिथे जेनकिन्सचा लोगो देणार. सिंपल. तर आपली जे फाईल आहे त्या फाईलला आपण घेऊ, इथे कॉपी करू. ऑप्शन आपण विचार केला इथे की स्क्रिप्ट न घेता काय करणार, सोर्स कोड मधून घेणार. आता हा सोर्स कोड मधून घेण्यासाठी याला आपल्याला काय करावं लागेल, गिट आपण आता गिटहब यूज करतोय की गिटहब यूज करतोय ते डिपेंड करतं. अँड देन इथे आपल्याला ती फाईल जिथे आपण सेव्ह केली असेल, ज्या रेपॉझिटरी मध्ये आपण सेव्ह केली असणार ती रेपॉझिटरी मेन्शन करावी लागेल. जर क्रेडेन्शियल असेल तर क्रेडेन्शियल द्यायचे, आणि इथून कोणती फाईल कॅप्चर करायची आहे त्याला तर ते सांगावं लागेल स्क्रिप्ट फाईल. सी इथे स्क्रिप्ट पाथ दिसतंय, तर इथे जेनकिन्स फाईलच नाव घेतलेलं आहे यांनी ऑटोमॅटिक. बट दुसरं नाव असेल तर दुसरं तुम्हाला इथे मेन्शन करावं लागेल. जसं आता माझं नाव आहे जेनकिन्स डॉट ग्रुवी. क्लिअर. तर मला इथे जेनकिन्स डॉट ग्रुवी घ्यावं लागेल. बट सर्वात आधी आपल्या रेपॉझिटरीचा सेटअप करू इथे की ही फाईल आहे कुठे ते त्याला सांगावं लागेल. सो सिंपल, कम हिअर. आपली जी स्क्रिप्ट आहे ते पूर्ण कॉपी करू. कॉपी किंवा कट करा इथनं. इथे तर आपल्याला यूज करायची नाही आहे, आपल्याला SCM मध्ये करायची आहे. आणि SCM म्हणजेच कोणता, तर आपली रेपॉझिटरी. इकडे घेऊन येतोय मी पूर्ण कंटेंट. ठीक आहे. देन त्यानंतर याला आपण सिंपल काय करणार, गिट ऍड कमिट करून टाकू. गिट कमिट -m Jenkins file added
सध्या माझं पॉवरशेल चालू आहे, सो यू नो नीड टू वरी. गिट माझ्या सिस्टममध्ये इन्स्टॉल आहे तर ते काम करतं. देन गिट पुश ओरिजिन मेन. मेन आहे आपली की दुसरी कुठली आहे एकदा चेक करून घ्या गिटहबमध्ये. बॅच 15 आपली रिपॉझिटरी. batch 15 here. आणि मेन ब्रांच आहे. ओके, सो एंटर. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या जेनकिंग्स मध्ये यायचं आहे आणि जेनकिंग्स मध्ये आपल्या रेपॉझिटरीचं नाव देणार. जेनकिंग्स मध्ये आपल्या रेपॉझिटरीचा URL कॉपी देऊ. सिंपल. इथे गिट आपण सिलेक्ट केलं आहे. गिट मध्ये आपली पाईपलाईन असणार. गिट मध्ये ही या लोकेशनला पाईपलाईन असणार आणि याला काही कुठलाही पासवर्ड नाही आहे. ठीक आहे, सिंपल. सो क्रेडेन्शियल नाही आहे. देन त्यानंतर ब्रांच आपली मेन आहे. हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की रेपॉझिटरी कशी ॲड करतात. आता या रेपॉझिटरीमधून त्याला घ्यायचं काय आहे, तर या रेपॉझिटरीमधून त्याला स्क्रिप्ट पाथ उचलायचा आहे. कोणता? जेनकिंग्स डॉट ग्रुवी. सिंपल. आणखी काही एक्स्ट्रा करायचं नाही आहे. हां, जेनकिंग्स फाईल मे बी आपल्याला फोल्डरचं नाव पण द्यावं लागेल. लेट्स सी. फोल्डरचं नाव पण इथे आपण मेन्शन करू. path, copy path and paste it here. Only Jenkins. आणि हा द्यायचा आहे आपल्याला लिनक्स फॉर्मॅटमध्ये, तर स्लॅश आपला चेंज होणार दिस. क्लिअर. तर सिंपल पुश झालेला आहे आणि आता आपल्याला काही करायची गरज नाही आहे. पुल करणार कुठे करणार? पाईपलाईन मध्ये करणार. याला सेव्ह करतोय आणि अप्लाय आणि सेव्ह. देन नाव ट्राय टू बिल्ड इट. चालू झालेला आहे प्रोसेस. चालू झाल्या आपण बघू पण शकतो. याला क्लिक करायचं इन प्रोग्रेसला, तर वर्किंग करायला सुरुवात करतोय बघा तो. येस, सी हिअर. इथे जेनकिंग्स मध्ये जाऊन जेनकिंग्स फाईल डॉट ग्रुवीला तो ऍक्सेस करतोय. या रेपॉझिटरी मधनं करतोय. सी बॅच 15 आपली बॅच 15 घेतलेली आहे. स्टार्ट ऑफ पाईपलाईन, त्याला फाईल सापडली. फाईल सापडल्यानंतर काय करतोय तो, तर प्रोजेक्ट आपला वर्क करायला सुरुवात करतोय. पहिली स्टेज इथे केली आहे त्यांनी, पुल बिल्ड रेस सक्सेस. सी आता आपल्या रेपॉझिटरी मधून त्या पाईपलाईनला तो ऍक्सेस करतोय. एवढं कळलं का ते सांगा. इथे कळलं? रेपॉझिटरी मध्ये पाईपलाईन तो आता ऍक्सेस करतोय. तर आता सिंपलचा टर्म आहे. पहिली स्टेज आपल्या पाईपलाईन मध्ये जे आहे पुल स्टेज, आपल्याला काय करायचं असतं, तर आपल्याला इथे आपला सोर्स कोड घ्यायचा असतो. ओके, तर सोर्स कोड घ्यायचा आहे तर ते कसं घेणार? सोर्स कोड तो आपला गिटवर असतो. आता जर आपल्याला यामध्ये ते लिहायचं कसं माहिती नाही आहे, तर ते साठी आपल्याला सिंटॅक्स पण इथून घेता येईल. तर तुम्हाला दिसेल पाईपलाईन सिंटॅक्स कन्सोल मध्ये जायचं, कॉन्फिगर मध्ये, आणि एकदम लास्ट मध्ये तुम्हाला दिसेल पाईपलाईन सिंटॅक्स. तर हे ओपन करा लेफ्ट हँड साईडला आणि इथे तुम्हाला आता ज्या पद्धतीने तुमचे तुमचा जो काही रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने इथे सिलेक्शन करायचे आणि तुम्हाला पाईपलाईनचा सिंटॅक्स जनरेट करून मिळेल. आता आपली कंडिशन अशी आहे की आपल्याला काय करायचं आहे, एक सोर्स कोड घ्यायचा आहे. सोर्स कोड म्हणजेच आपल्या ॲप्लिकेशनचा, तो पण माझ्या गिटहबवर आहे अवेलेबल. ओके, तर मला रेपॉझिटरीज मध्ये जाऊ द्या. आपली पाईपलाईन बॅच 15 च्या रेपॉझिटरी मध्ये आहे, तर त्याची टेन्शन घ्यायची नाही आहे. आता यांना सांगायचं आहे की पुल काय करायचं आहे, तर पुल करायचं आहे मला सोर्स कोड. तर इथे एक सोर्स कोड दिसतोय मला. तर हा सोर्स कोड मला आता पुल करायचा आहे. तर याची रेपॉझिटरी मला कॉपी करायची आहे. कॉपी अँड
नाव माझ्या या सेक्शनमध्ये मला इथे लिहायला लागेल पहिल्या स्टेप्समध्ये, बट ते कसं लिहिणार मला माहिती नाही आहे. तर मी पाईपलाईन सिंटॅक्समध्ये येतोय. इथे तुम्हाला गिट दिसेल, आपण ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे प्लगइन. याला क्लिक करायचं आहे. रेपॉझिटरी सांगायची आहे त्याला की कोणत्या रेपॉझिटरीमध्ये तुमचा सोर्स कोड आहे. ओके, ब्रांच कोणती आहे ते पण सांगून द्या. ब्रांच काय आहे आपली, इथे मेन आहे, तर इथे मेन ब्रांच. क्रेडेन्शियल्स तर लागणार नाही कारण पब्लिक आहे. देन त्यानंतर इन्क्लूड पोलिंग, इन्क्लूड चेंजिंग हे काही जास्त करायची गरज नाही आहे. दॅट्स इट, एवढं काम आहे. आणि जनरेट पाईपलाईन सिंटॅक्स. क्लिअर. तर हा दिलेला आहे तुमचा सिंटॅक्स. याला कॉपी करायचं आणि सिंपल आपल्या रेपॉझिटरीमध्ये येऊन सेव्ह करायचं आपल्या या स्टेजमध्ये. पहिली स्टेज आपली या पद्धतीने होणार. ठीक आहे. तर पाईपलाईन आपली बॅच 15 मध्ये आहे, त्याचा विचार करायचा नाही. आता आपल्याला सोर्स कोड पाहिजे, तर पहिल्या स्टेजमध्ये काय होईल, हा या रेपॉझिटरीकडे जाणार आणि इथून आपला सोर्स कोड कॅप्चर करून जेनकिंग्स कडे घेऊन येणार. अंडरस्टूड गाईज? प्रोसेस समजली का? येस सर. कोणाला काय बोलायचंय बोला. सर, येस. आपण अनंतर पर्सनच्या रेपो मधून डेटा फेच करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे, बट रेपॉझिटरी एक्सेसिबल पाहिजे. येस. रेपॉझिटरीचा पासवर्ड असेल आणि आपल्याला तो माहिती नाही आहे तर ते ऍप्सन कॅप्चर करू शकणार नाहीच. करेक्ट. आणि पासवर्ड जर माहिती असेल तर मग क्रेडेन्शियल्स मध्ये तुम्हाला ऍड करावं लागेल. क्रेडेन्शियल कसं ऍड करायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे मी. क्लिअर? ठीक आहे. तर समोर जायचं. पहिली स्टेज झाली तुमची. इथे सी पहिल्या स्टेजमध्ये तुम्ही काय करताय, फक्त पुल करताय. तर याला सिंपल गिट ऍड गिट पुश करून बघा आणि होतंय की नाही ते चेक कर. गिट ऍड git commit pull stage added and then git push origin main. टेन्शन काही घ्यायची गरज नाही आहे. आपल्याला सिंटॅक्स माहिती नाही आहे, तर सिंटॅक्स आपल्याला देण्यासाठी जेनकिंग्स पाईपलाईनचे सिंटॅक्स एक सेपरेट वेबसाईट अवेलेबल आहे. सिंटॅक्स पाईपलाईन सिंटॅक्स ही बघा इथे दिसतंय, पाईपलाईन प्रोजेक्ट अँड पाईपलाईन सिंटॅक्स. तर इथे तुम्हाला ते सिंटॅक्स जनरेट करता येणार. नो वरीज. तर एक सोर्स कोड आहे जो की आपण पुल करतोय. सिंपल. क्लिअर? आता इथे आपल्याला एडिट काहीच करायची गरज नाही आहे. बघा, जर पाईपलाईनला इथे आपण डायरेक्ट स्क्रिप्ट थ्रू टाकलेलं असतं तर आपल्याला या पाईपलाईन मध्ये येऊन ही पाईपलाईन आपल्याला चेंज करावी लागली असती. प्रत्येक वेळेस कॉन्फिगरेशन मध्ये यावं लागलं असतं. बट आता काही गरज नाही आहे पाईपलाईन मध्ये यायची. आपल्या प्रोजेक्टमध्ये राहणार आपण, पाईपलाईन प्रोजेक्टमध्ये. आणि आपला जसा सोर्स कोड आपला पुश होतोय तसं फक्त आपल्याला काय करायचं आहे, याला बिल्ड करायचं आहे. दॅट्स इट, नथिंग एल्स. तो पाईपलाईन प्रोजेक्ट. पाईपलाईन प्रोजेक्टला फक्त बिल्ड नाव करायचं आहे. आपण इथे काही कॉन्फिगरेशन करणार नाही. ऑलरेडी आपण केलेली आहे, तर परत करायची गरज नाही आहे. तर हा बेनिफिट असतो गिटहब मध्ये आपली पाईपलाईन सेव्ह करण्याचा. याला फक्त बिल्ड करणार. कोड आपला ऑलरेडी पुश झाला आहे, तो ऑटोमॅटिकली त्या पाईपलाईनला फेच करेल बॅच 15 वाला रेपॉझिटरी मधनं, आणि इथे जी पहिली स्टेज आहे ती वर्क करायला लागेल. सो सी इट्स वर्किंग. वी कॅन सी द कन्सोल आउटपुट. सी स्टार्टेड वर्किंग. पहिली स्टेज बॅच 15 पाईपलाईन त्याने कॅप्चर केली. देन पहिली स्टेज पुल स्टेज कडे चाललाय. पुल स्टेज मध्ये येस, पुल स्टेज मध्ये काय केलंय त्यांनी, तर स्टुडंट डेटाला याने कॅप्चर केलाय रेपॉझिटरीला आणि तिथनं डेटा तो घेऊन आलाय. बघा, प्रॉपरली वर्क झालाय. तर हा तुमचा पाईपलाईन ऍक्सेस करण्याचा. देन इथे त्याला मिळतंय पहिली स्टेज हिअर, पहिली स्टेज पुल स्टेज. आणि पुल स्टेज मध्ये तो काय करतोय, या रेपॉझिटरी कडे जातोय आणि ह्या रेपॉझिटरी वरून तिथला डेटा कॅप्चर करतोय. सी ऑल स्टेजेस आर नाव कम्प्लिटेड. एवढं आलं का लक्षात?
वर्कस्पेस मध्ये जाऊन बघू शकता तुम्ही. वर्कस्पेस मध्ये पाईपलाईन प्रोजेक्ट इथल्या इथे बघू शकतो आपण. तर हा जो पूर्ण डेटा आहे हा आता माझा इथला डेटा आहे. सी मायस्क्वेल कनेक्टर, पॉम डॉट एक्सएमएल, स्टुडंट एसक्यूएल. तर पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे पण तेच मिळणार. काही इश्यू, काही प्रॉब्लेम इथे बघा, समजलं? पहिली स्टेज समजली का? येस ऑर नो? येस सर. ओके. देन आता आपला सोर्स कोड जो नॉर्मली पुल झालेला आहे जेनकिन्स कडे आलेला आहे गिटहब मधनं. आता याची सेकंड स्टेज असते कुठली, तर बिल्ड स्टेज. सोर्स कोड आलेला आहे, पण सोर्स कोड काय आहे, सगळ्या फाईल्स अस्तव्यस्त आहेत, वेगवेगळ्या आहेत. तर याचा एक पॅकेज क्रिएट करणे, पॅकेज क्रिएट करणार तेव्हाच कुठे हे एक ऍप्लिकेशन रन होणार. क्लिअर? जेव्हा ह्या सगळ्या फाईल्स ऍट अ टाइम काम करणार तेव्हाच आपलं ऍप्लिकेशन बनणार आणि ऍप्लिकेशन वर्क करणार. असं नाही आहे की इथे वेब कंटेंट वर्क करेल आणि आपली ऍप्लिकेशन चालणार, असं काही नाही आहे. जेव्हा ह्या पूर्ण फाईल्स ऍट अ टाइम काम करतात तेव्हाच आपला ऍप्लिकेशन वर्क करतो. तर येस, या पूर्ण फाईल्सला, या पूर्ण फोल्डर्सला एकत्र करणे मीन्स पॅकेज क्रिएट करणे, और कोणी त्याला आर्काइव्ह क्रिएट करणे पण म्हणतो, किंवा कोणी त्याला आर्टिफॅक्ट सुद्धा म्हणतो. समजलं का? तर वेगवेगळे वर्ड्स यूज करू शकता तुम्ही, पॅकेज, आर्टिफॅक्ट और आर्काइव्ह. सो तेच आपल्याला इथं करायचं आहे. तर पूर्ण यांना एकत्र एका पॅकेज मध्ये जमा करण्यासाठी बिल्ड स्टेज यूज केली जाते. आणि ही बिल्ड स्टेज काय झालं इथे, सो ही बिल्ड स्टेज आता कशाने करणार, तर जावा रिलेटेड आपला हा कंटेंट आहे, जावा बेस्ड कंटेंट आहे. तर जावा बेस्ड कंटेंट साठी आपली जे टूल आपण यूज करतो तो यूज करतो मेवन, बिल्ड करण्यासाठी, पॅकेज क्रिएट करण्यासाठी मेवन. तर इथे एक पेज मिळणार तुम्हाला, मेवन इन 5 सेकंड. सो मेवन आपल्याला लर्न करावं लागेल आज. ठीक आहे? तर मेवन बघा, जिथे पण तुम्हाला पॉम डॉट, आता हे कसं समजायचं सर की मेवनच यूज करायचं यासाठी, हे आपण डिसाईड करत नाही, हे डेव्हलपर्स डिसाईड करतात. ठीक आहे? डेव्हलपर आणि आर्किटेक्ट जेव्हा एक सोबत काम करतात, मीटिंग्स होतात, तेव्हा ते डिसाईड करतात की टूल कोणता यूज करायचा आहे. तर इथे बघा, जिथे पण पॉम डॉट एक्सएमएल दिसेल तुम्हाला, जिथे पण पॉम डॉट एक्सएमएल दिसेल ज्या पण प्रोजेक्टमध्ये, डायरेक्ट कन्सिडर करायचं तिथे काय यूज केलं आहे, मेवन यूज केलेला आहे. तर इथे येस, जावा रिलेटेड आहे आणि मेवन यूज केलं आहे. तर बघा या प्रोजेक्टमध्ये माझ्याकडे पॉम डॉट एक्सएमएल आहे, करेक्ट. तर काय कन्सिडर करायचं, इथे मेवन हा आपल्याला यूज करायचा आहे आणि मेवन थ्रू या पूर्ण याचं एक पॅकेज क्रिएट होणार. अंडरस्टूड? मी यामध्ये काही चेंजेस केले होते, तर कमेंट्स मध्ये दिसेल बहुतेक केलेत की पॉम डॉट एक्सएमएल मध्ये वगैरे मी काही चेंजेस केलेले दिसतील. ठीक आहे, बघू नंतर ना. तर एवढं लक्षात आलं का, सांगा. पॉम डॉट एक्सएमएल म्हणजेच मेवन, आणि मेवन आपल्याला बघायचं आहे आता. मेवन इन 5 मिनिट्स सर्च करायचं, एक पेज ओपन होतो मेवन इन 5 मिनिट्सचा, अपाचे मेवन. हा मेवन जो आहे अपाचे कंपनीचा आहे. तर सिंपल याला ओपन करा आणि इथे दिसेल तुम्हाला इन्स्टॉलेशन अँड ऑल अदर डिटेल्ड इन्फॉर्मेशन. कशासाठी यूज केला जातो तर हे तुम्हाला कळलंय. मेवन एक पॅकेज क्रिएट करण्यासाठी यूज केला जातो. आणि आता याला काय करावं लागेल, आपल्याला इन्स्टॉल करावं लागेल. वर्क कसं करतं ते बघावं लागेल. तर मेवन इज अ जावा टूल, सो यू मस्ट हॅव जावा इन्स्टॉल्ड इन ऑर्डर टू प्रोसीड. आता आपल्याला वर्क कुठे करायचंय ते बघावं लागेल. सध्याच्या कंडिशनला आपलं काम कुठे होत आहे, एजंट एनी, राईट. तर जेनकिन्स मध्ये तर काम होऊन जाणार, कारण जेनकिन्सने स्वतःवर जर काम करायला घेतलं तर त्याच्याकडे जावा अवेलेबल आहे, राईट. बट जर आपला नोड 1 आहे
नोड 1 मध्ये पण आपला जावा इन्स्टॉल आहे का? नोड 1 मध्ये पण आपला जावा इन्स्टॉल्ड आहे. ठीक आहे. देन हा काय बोलतोय की मेवन इन्स्टॉल करायचं. तर एक काम करू, आपण जेनकिंग्सला त्रास न देता, आपण जेनकिंग सर्व्हरला त्रास न देता आपण नोड 1 वर पूर्ण काम करून घेऊ. आता हे कसं डिसाईड करायचं, तर इथे तुम्हाला दिसतंय एजंट एनी. तर इथे काय करावं लागेल, आपल्याला फक्त त्या एजंट, आपला जो नोड 1 आहे त्याचं नाव द्यावं लागेल. तर ते नाव कसं देणार, तर हे एनी काढून घेऊ आपण, कर्ली ब्रॅकेटला ओपन करू, एंटर, आणि एजंट मध्ये डिफाईन करू याचं लेबल. क्लिअर. आणि लेबल सिंगल कोट्स मध्ये नोड 1. ठीक आहे, समजलं का? एजंट, स्पेसिफिक एजंट आता आपण सिलेक्ट केला आहे की मला काय करायचं आहे, हे सगळे काम कुठे करायचं आहे, या नोड 1 वर करायचं आहे. तर हे स्पेसिफाय करतोय आपण युजिंग लेबल. कुठे गेलं ते, हा हिअर. सी नोड 1 आपला लेबल ऍड झालेला आहे. दॅट्स इट. अजून इथे काय करायचं नाही आहे सध्या. याला डायरेक्ट पुश करू, पुल करू अँड चेक करू की हा कसा काम करतोय. कमिट नोड 1 एजंट एडिट. तर हे स्पेसिफिकली कुठे काम होणार, आता नोड 1 वर होणार. Okay, then Jenkins here. पाइपलाइन सिंटॅक्स नाही पाहिजे, वर्कफ्लो पाहिजे. प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि याला अगेन बिल्ड करायचं आहे. इथे काही कॉन्फिगर करायची गरज नाही पडणार आपल्याला. याला डायरेक्ट आपण चेक करू शकतो. सी वर्क करायला सुरुवात करतोय आणि इथे रनिंग ऑन नोड 1 दिसेल आता तुम्हाला. सी रनिंग ऑन नोड 1. डिक्लेरेटिव्ह पाइपलाइन, येस. सिलेक्टिंग गिट इन्स्टॉलेशन. अच्छा, गिट तिकडे आहे की नाही आहे ते चेक करतोय तो. बघू काय रिस्पॉन्स देतो आपल्याला. थोडा टाइम घेतोय बट होऊन जायला पाहिजे, कारण उबंतू आहे आणि उबंतूमध्ये गिट अवेलेबल असतो ऑलरेडी. तर तो फेच करायलाच. झालाय फेच. बॅच 15 मधून त्याला स्क्रिप्ट भेटली आपली पाइपलाइन. आता तो प्रोसेस करेल. आता बघा, आपल्याला काय करावं लागतं, इथे लॉग्स चेक करत राहावं लागतं, इथे आउटपुटमध्ये चेक करत राहावं लागतं. जर असं नाही करायचं आहे तर पाइपलाइन स्टेप्समध्ये तुम्हाला दिसतं की त्या स्टेप्स होत आहेत की नाही परफॉर्म. इकडे या लेफ्ट हँड साईडला तुम्हाला स्टेटस दिसतात. बट यापेक्षा पण बेटर असेल की तुम्ही काय करा, एक आणखी प्लगइन आहे, एक प्लगइन आपण इन्स्टॉल करू शकतो. प्लगइन्समध्ये येणार, ग्राफ वाईज आपल्याला बघता येईल, त्याचे लॉग्स पण आपल्याला व्यवस्थित बघता येईल. तर पाइपलाइन रिलेटेड 2 प्लगइन्स आपण अगेन ऍड करू. पाइपलाइन ग्राफ ॲनालिसिस. सी आणखी स्टेज व्ह्यू हा एक आहे, ग्राफ व्ह्यू. ठीक आहे, हे तर ॲनालिसिस आहे, पाइपलाइन स्टेज व्ह्यू आहे आणि इकडे काय दिसतंय, ग्राफ व्ह्यू दिसतंय. तर हे इन्स्टॉल करून घ्या. अगेन आपल्याला छान पद्धतीने बघायला मिळेल. स्टेज बाय स्टेज लॉग्स पण चेक करता येणार. तर राहिली गोष्ट आता मेवनची. इथे बघू आपण पाइपलाइन मध्ये काय दिसतंय आपल्याला. जेनकिंग्स, येस, सक्सेसचा मेसेज तर आलेला आहे. लेट्स गो. सी सक्सेसफुली बिल्डअप.
कशावर केलाय? रनिंग ऑन नोड 1 हेच बघायचं होतं, बाकी तर आपला प्रोसेस पूर्ण कंप्लीट होतोय. आणि इकडे आता 2-3 ऑप्शन्स वेगळे अजून ऍड झालेले असणार. पाईपलाईन स्टेप्स तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे या पद्धतीने. ठीक आहे. पाईपलाईन ओव्हरव्ह्यू, 5 स्टेजेस, 4 स्टेजेस, प्रत्येक स्टेज इथे आपल्याला या पद्धतीने बघता येईल. हिअर स्टेजेस, अरे ते यायला पाहिजे. तर स्टेटसमध्ये या पद्धतीने स्टेटस दिसेल. 2 रेपॉझिटरीवर काम करते. पहिल्या रेपॉझिटरीमधून तुमचा पाईपलाईन घेणार आणि दुसऱ्या रेपॉझिटरीमधून तुमचा सोर्स कोड घेत आहे. कोणी रन केलं त्याची पण इन्फॉर्मेशन दिसत आहे. आणि नोड 1 ॲडेड ही कमेंट त्याला मिळाली आहे. पाईपलाईन स्टेप्स ग्राफमध्ये का नाही दिसत आहे? येस, दिसलं, चालू झालंय बघा. या पद्धतीने पूर्ण स्टेजमध्ये इथे दिसेल पुल, बिल्ड, टेस्ट अँड डिप्लॉय. आता प्रत्येक स्टेजला लॉग्स तुम्ही डायरेक्टली इथे वरती बघू शकता. याला या पद्धतीने ड्रॉपडाऊन सिलेक्ट करून प्रत्येक स्टेजचा तुम्हाला इथे लॉग्स मिळेल. प्रिंट मेसेज कोणता केला आहे तर पुल सक्सेस हा मेसेज केला आहे, तर 2 इथे लॉग्स आपण इथे टाकले आहे ते इथे दिसायला येतात. प्रत्येक स्टेजला सेपरेटली आता लॉग्स मध्ये चेक करू शकता तुम्ही. तर हा एक बेनिफिट आहे. कूल. तर वर्क झालेला आहे. देन नंतर आपल्याला मेवन कडे जायचं आहे. मेवन मध्ये काय बघणार तर मेवन मध्ये बघणार आपण मेवन कसं काम करतो. तर सिंपल नोड 1 चा आपण ऍक्सेस घेऊ आणि तिथे मेवन इन्स्टॉल करून घेऊ. कॉपी क्लाउड शेल आणि मेवन इन्स्टॉल करायचं कसं तर मेवन एकदा तुम्ही डायरेक्टली एपीटी इन्स्टॉल नाही करू शकता. अदरवाइज सिंपल याचा एक पॅकेज डाउनलोड करायचा इन्स्टॉलेशन इन्स्ट्रक्शन्स मधनं और डाउनलोड मेवन्स मधनं अँड देन ट्राय करायचं. आता हा करतो काय, कसं काम करतो ते बघून घेऊ. इथे मेवनचा वर्जन तुम्हाला दिसून जाणार. नो वरीज, क्रिएटिंग प्रोजेक्ट. तर आता इथे बघा हे चेक करावं लागतं की हा प्रोजेक्टला पॅकेजमध्ये कन्वर्ट करतो कसा. तर मेवन हे कमांड लाईन टूल आपल्याला यूज करावं लागेल. कशासाठी? याला पॅकेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. तर एकदम सिंपल कन्सेप्ट इथे दिलेला आहे. सर्वात आधी इथे दिलेला आहे गोल, generate goal created the directory with the same name given at the artifact id. ठीक आहे. एक असतो इन्स्ट्रक्शन अँड देन असतो गोल. तर इथे तुम्हाला तेच दिलेलं आहे. जनरेट इज द गोल अँड दिस इज नथिंग बट आर्टिफॅक्टरी और युअर लायब्ररी. देन त्यानंतर कंपनीचं नाव इथे दिलेलं आहे. डी ग्रुप नेम तुमच्या प्रोजेक्टचं नाव असेल असं कन्सिडर करा. देन इथे दिलेलं आहे आय डी, माय ॲप आय डी. या नावाने तुमचा एक प्रोजेक्ट क्रिएट होणार माय ॲप नावाने. अँड देन बाकी छोट्या डिटेल्स दिलेल्या आहेत ज्या इथे फॉरवर्ड करायच्या असतात. तर इथे बघा जर तुम्ही ही कमांड रन केली इथपर्यंत और पूर्ण तर माय हायफन ॲप नावाने एक प्रोजेक्ट तुमचा क्रिएट होणार. सी हिअर. ओके. आणि हा क्रिएट झाल्यानंतर याच्या आतमध्ये कशा पद्धतीने हायरार्की असते तर हिअर एक pom.xml असणार आणि दुसरी असेल pom.xml असायलाच पाहिजे. देन दुसरा असतो src सोर्स आणि यामध्ये तुमचा पूर्ण डिटेल्ड इन्फॉर्मेशन असते की तुमचा प्रोजेक्ट काय आहे, तुमच्याकडे त्याची टेस्टिंग कशी आहे, काय आहे, टूल्स कोणते यूज होतात, त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असणार. आणि हे कॉन्फिगरेशन पूर्ण कुठे असते pom.xml मध्ये, जे की आपल्या प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी आहे. सो मेवन काय करेल त्या pom.xml ला ऍक्सेस करणार आणि त्यावरून तो वर्क करायला सुरुवात करणार. अंडरस्टूड गाईज? pom.xml मध्ये काय असते तर pom.xml ही एक याची कॉन्फिगरेशन फाईल आहे. मेन कॉन्फिगरेशन फाईल असते मेवनची, ज्यामध्ये काय असणार डिपेंडन्सीज असणार, वर्जन रिलेटेड इन्फॉर्मेशन असणार, तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन असणार. सी डिपेंडन्सीज दिलेले आहे, प्रोजेक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ग्रुप आयडी आहे, तुमच्या आर्टिफॅक्ट आयडीचं नाव काय आहे तर माय ॲप.
आर्टिफॅक्ट आय डी म्हणजेच तुमचा प्रोजेक्ट नेम, जो तुम्हाला इथे नाव द्यायचं आहे. ठीक आहे. सी आर्टिफॅक्ट आय डी. तर pom.xml आपली एक इम्पॉर्टंट फाईल असते मेवन मध्ये, जिथे पण तुम्हाला दिसेल कन्सिडर करायचं की हे कशाने क्रिएट झालाय, मेवन यूज केलेला आहे. आणि इथे पूर्ण डिपेंडन्सीज त्या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या आपल्याला सेव्ह करायचं असतात. इवन याचं जर कुणासोबत कॉन्फिगरेशन करायचं असेल तर त्या डिपेंडन्सीज पण आपल्याला या फाईलमध्ये लिहावं लागतं. देन आपला प्रोजेक्ट प्रॉपरली सिंक्रोनाइज होतो दुसऱ्या टूल सोबत. जर हा मेवन सोबत कनेक्ट करणार, सॉरी जावा आणि मायस्क्वेलचं कनेक्शन असेल तर इथे एक डिपेंडन्सी असायला पाहिजे जावा मायस्क्वेल साठी. कळलं का? आणि हे आपण करत नाही तर डेव्हलपरचं काम असेल. देन सिंपल एवढं सगळं झाल्यानंतर मेवन पॅकेज ही एक कमांड यूज करणार आणि देन तुमचा एक पॅकेज बिल्ड सक्सेस म्हणून तुम्हाला मिळेल. बट हा ऍक्च्युअली काम कसं करतो तर काही फेजेस मध्ये काम करतो. यस, आवाज येत आहे सर हा? ऍप्लिकेशन रिलेटेड प्रॉपर्टीज नाही यूज करणार का यात? आहेत ना, आपण जसं आता पोर्ट तर नंबर बघितलं. झाले, डेटाबेस कनेक्शन झाले. हे काय प्रॉपर्टीज आहेत, डिपेंडन्सीज आहेत, तर कम्प्लीट डिटेल इथे असणार. तुमच्या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या सगळ्या डिपेंडन्सीज आणि प्रॉपर्टीज इथेच आपल्याला लिहावे लागतात. नाही तुमच्या सर, माझं तुमच्या म्हणणं काय, आर्टिफॅक्ट, तुमचा जो आर्टिफॅक्ट बनणार त्याचा व्हर्जन काय असला पाहिजे, ते व्हर्जनचं नाव इथे देणार. नाव काय असलं पाहिजे ते इथे देणार. सर जावाचं जे ऍप्लिकेशन आपण बिल्ड करतो ना, त्यावेळेस स्पेशल फाईल असते ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये काही डिटेल्स असतात ते यात यूज नाही होणार का? म्हणजे आता ते तर जावा डेव्हलपर असेल त्यालाच कळेल करायचं आहे नाही करायचं आहे. मला एवढं माहिती आहे की pom.xml मध्ये डिपेंडन्सीज वगैरे लावतात आणि जे ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज आहे ते एन्व्हायरमेंट्स आपल्याला डिप्लॉयमेंटसाठी यूज करायचे असतात. ते एन्व्हायरमेंट्स बाहेरून पाठवावे लागेल आपल्याला. जसं मला माझ्या प्रोजेक्टमध्ये मी काय करतो, ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज मला दिली जाते की तुम्हाला तुमची ऍप्लिकेशन तुम्ही जेव्हा डिप्लॉय करणार तेव्हा हे एन्व्हायरमेंट्स तिथे मेंडेटरी आहेत. जे ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी मध्ये एन्व्हायरमेंट सेट केलेलं असणार ते सगळे एन्व्हायरमेंट्स मग नंतर ना मला डिप्लॉयमेंटच्या वेळेस पाठवायचे असतात. तर तो आणि हा कन्सेप्ट थोडा वेगळा जातो. ठीक आहे. pom.xml मध्ये सर, यस, जावासाठी आपण हे मेवन यूज करतो. मग ऍज अ डेव्हऑप्स इंजिनियर आपल्याला याचा यूज आहे का? मेवन आपण तर आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन असायला हवी, त्यासाठीच आपण याला लर्न करतोय. ठीक आहे. आपण याच्यावर ऍक्च्युअली काम नाही करत. आपल्याला आपलं डिप्लॉयमेंट वालं काम करायचं आहे, क्लाउड वालं काम करायचं आहे. तर हे काम कोणाचं आहे, pom.xml वगैरे क्रिएट करायचं, तर हे आपल्या डेव्हलपरचं काम असतं. ओके सर. ओके, हे डेव्हलपरचं काम आहे, आपलं काम नाही आहे. बट येस, तुम्हाला ऍटलीस्ट इन्फॉर्मेशन असायलाच पाहिजे ना की येस बाबा हे pom.xml आहे तर काय आहे. तुमच्याकडे आला सोर्स कोड, तुम्ही चेक करताय अरे pom.xml काही डिपेंडन्सी आहे का. तुम्ही ऍटलीस्ट सिम्पली एआय, आता सध्या एआय आहे किंवा गुगल आहे, गुगलवर जाऊन तुम्ही चेक तर करू शकता ही प्रॉपर्टी कशासाठी यूज केली जाते. क्लिअर आहे तुम्हाला? ऍटलीस्ट क्लिअर काय म्हणतात त्याला, अंडरस्टँडिंग तर होईल. अंडरस्टूड? येस सर. हा, तर त्यासाठीच आपल्याला ही गोष्ट माहिती असायला पाहिजे की काय असतं या पॉम मध्ये आणि कशासाठी यूज केलं जातं. तर होऊ शकते तुम्हाला समोर जाऊन काही व्हर्जन चेंज करायचा असेल pom.xml मध्ये, डेव्हलपर अवेलेबल नाही आहे, तर तुम्ही व्हर्जन इथे चेंज करून चेक करू शकता, एखादी डिपेंडन्सी ऍड करू शकता. इथे आता जे युनिट वाली डिपेंडन्सी दिसतीये, तुम्हाला दुसरी काय टाकायची असेल तर दुसरी टाकू शकता. करायचं काय, इंटरनेटवरून सर्चेस करायचं आणि इथे कॉपी पेस्ट मारायचं आहे. क्लिअर? तर येस, त्यासाठी तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे. झालं का क्लिअर हे? येस सर. ओके. आणि ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज मध्ये मोस्टली एन्व्हायरमेंट्स असतात ऍज पर माय इन्फो. मी तेवढा जावाचा एक्सपर्ट तर नाही आहे, बट
जेवढं मी यूज करतो तिथे एन्व्हायरमेंट्स असतात आणि ते एन्व्हायरमेंट्स मला डिप्लॉयमेंटच्या वेळेस पास करायचे असतात. तर इथे बघा मेवन काम करेल तर काही फेजेस मध्ये काम करतो आणि याला जावा 8 और लेटर, ठीक आहे, जावा 8 9 आणि त्याच्या वरचा जो काही वर्जन असेल त्यावर तो काम करेल. तर इथे बघा जावा जेव्हा मेवन जेव्हा काम करतो तर काही फेजेस मध्ये काम करतो. इथे त्याने फेजेस दिलेले असणार आहे. हिअर रनिंग फेजेस ऑफ मेवन टूल्स. तर सी हिअर मेवन फेजेस, ह्या सगळ्या स्टेजेस तो कंप्लीट करतो तुमचा एक पॅकेज क्रिएट करण्यासाठी. तर इथे सर्वात आधी काय करणार, तो व्हॅलिडेट करणार पूर्ण इन्फॉर्मेशन, देन कंपाईल करणार, देन टेस्ट अँड देन पॅकेज क्रिएट करणार. पॅकेज क्रिएट केल्यानंतर सुद्धा तुम्ही या 2-3 गोष्टी टेस्ट करू शकता, व्हेरीफाय करू शकता त्याला, देन इन्स्टॉल करू शकता, देन डिप्लॉय करू शकता. एकदम सिंपल आहे मेवनचे फेजेस. जर तुम्ही कोणाला कधी इंटरव्ह्यू क्वेश्चन मध्ये विचारले की मेवन फेजेस काय असतात तर त्यांना तुम्ही हे सांगावं लागेल. क्लिअर आहे? तर इन डिटेल इन्फॉर्मेशन थोडी काढून घ्यायची. व्हॅलिडेट करणे मीन्स सिंपल जे कोड आपण व्हॅलिडेट करतो ते आहे. देन कंपाईल करणे, कंपाईल करून सिंटॅक्स एरर वगैरे आपण बघतो, सोर्स कोड आहे की नाही व्यवस्थित तो बघतो. देन टेस्ट करणार, टेस्टमध्ये काही इश्यूज आहेत का ते चेक करणार. पॅकेज डिप्लॉयमेंटसाठी रेडी आहे की नाही आहे ते. देन पॅकेज क्रिएट करणे म्हणजेच आता ह्या 3 गोष्टी झाल्यानंतर तुमचा एक पॅकेज क्रिएट होणार, आर्काइव्ह क्रिएट होणार, ठीक आहे, जो की आपण शेअर करू शकतो, जो असेल जार मध्ये किंवा वॅर मध्ये. देन बाकीच्या टर्म्स तुम्हाला अप्लाय करता येणार. तर हा आहे डिफॉल्ट लाईफ सायकल, याला लाईफ सायकल बोलतात, ठीक आहे. हा डिफॉल्ट लाईफ सायकल फेजेस. तर ह्या डिफॉल्ट लाईफ सायकल मध्ये तुम्हाला एवढे टर्म्स मिळतील. अँड देन तुमचा आणखी 2 लाईफ सायकल असतात इथे, एक असते क्लीन आणि थर्ड वन साईट. आता क्लीन काय करतं, तर जे काही तुम्ही पॅकेजेस क्रिएट केलेले असणार आहे, जर ते पॅकेज तुम्हाला नको आहे आणि न्यू वाला तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर जो पुराणा पॅकेज असणार त्या पॅकेजला डिस्ट्रॉय करायचं काम क्लीन करतं, ठीक आहे. पुराणा जो काही तुमचा पॅकेज क्रिएट झाला असेल त्या पॅकेजला क्लीन करायचं काम कोण करेल, क्लीन कमांड करेल इथे. तर कमांड पण याच पद्धतीने आहे, mvn क्लीन. गॉट इट गाईज? तर पुराणा जे काही पॅकेज असेल ते डिलीट होणार आणि mvn पॅकेज यूज करणार तुम्ही, तर पॅकेज एक न्यू क्रिएट होणार आणि सोबतच त्यामध्ये ह्या 3ही टर्म्स एक्झिक्यूट होणार जेव्हा तुम्ही पॅकेजला यूज करणार. क्लिअर? तर एकदम सिंपल थिंग्स आहे यामध्ये, काही असं मोठं क्रिटिकल थिंग्स नाही आहे. हा एक पेज फक्त तुम्हाला लर्न करायचा आहे, मेवन इन 5 मिनिट्स. प्री रिक्विजिशन, डाउनलोड, इन्स्टॉलेशनचे इन्स्ट्रक्शन इथे दिलेले आहे. देन एक प्रोजेक्ट कसा क्रिएट होतो, त्यामध्ये काय थिंग्स तुम्ही बघणार आणि pom.xml मध्ये काय काय असू शकते, डिपेंडन्सीज, लायब्ररीज आणि तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन. देन त्यानंतर त्याचे फेजेस कसे असणार, तर फेजेसमध्ये तो या पद्धतीने काम करतो. डिफॉल्ट लाईफ सायकल एक आहे, क्लीन लाईफ सायकल एक आहे आणि साईट लाईफ सायकल एक आहे. क्लीन लाईफ सायकल काय करणार, तर जे काही पॅकेजेस क्रिएट झाले असणार त्यांना डिस्ट्रॉय करायचं काम करेल. आणि डिफॉल्ट लाईफ सायकल मध्ये मेवन पॅकेज जर तुम्ही यूज करताय तर काय होईल, एक न्यू पॅकेज क्रिएट होणार. साईट काय करतं, तर साईट तुम्हाला डॉक्युमेंटेशन साठी हेल्प करतं, ठीक आहे. तर एवढ्या टर्म्स तुम्हाला आयडिया पाहिजे मेवन बद्दल. हे डॉक्युमेंटेशन तुम्ही रीड करा. कळलं का एवढं? तर इन्स्टॉलेशन और डाउनलोड मेवन मध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता. एक ऑफिशियल याचा बायनरी मिळतो, झिप और टार. तुम्हाला टार घ्यायचं असेल तर टार घ्या, झिप घ्यायचं असेल तर झिप घ्या. 3.9.12, ठीक आहे. याला कॉपी लिंक ॲड्रेस देन आपल्या सर्व्हरकडे येणार. सर्व्हरमध्ये ॲक्सेस घ्यावा लागेल आपल्याला
IP ॲड्रेस कॉपी SSH-i ID_RSA. देन त्यानंतर काय होईल, उबंटू उबंटू @IP ॲड्रेस एंटर. यस. काय म्हणतोय, पब्लिक की परमिशन डिनाईड. तर डॉट पब करा ना कीच्या पुढे. कशाला डॉट पॉप करावं लागेल, माझ्या सर कीचं तुम्ही नाव तेच डाउनलोड आहे केली ना. असेल ना ती. chmod 400 ID_RSA एंटर. अच्छा, मे बी इथे मी IP चुकवलेलं तर नाही आहे ना. ID_RSA नोड 1 कॉपी कमांड बरोबर आहे का आपली, SSH-i ID_RSA उबंटू @IP ॲड्रेस. मगाशी काय चूक केलंय आपण, आता तर भेटाल. ठीक आहे. तर इथे आपल्याला मेवन इन्स्टॉल करायचं आहे आणि मेवन इन्स्टॉल करण्यासाठी काय करावं लागेल, wget. काय करावं लागेल, wget. तर इथे आपल्याकडे अवेलेबल, हां सो इथे मी तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन काढून ठेवलेली आहे ऑलरेडी. मेवनचे लाईफ सायकल्स, डिफॉल्ट 8 phases इन डिफॉल्ट लाईफ सायकल, देन साईट, देन क्लीन. तो मेवन इन्स्टॉलेशन आहे, लिंक घ्यायची आहे. इतर APT वाला नाही आहे, हे तुमचं CentOS वाला आहे. ओके, जस्ट अ सेकंड गाईज. बाहेर थोडासा नॉईस आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. तर इथे आपल्याला काय करावं लागेल, पॅकेज डाउनलोड करावं लागेल, wget और curl-o. आणि पॅकेज कुठून घेणार, आपण जे इकडे आणलेलं आहे बायनरी जावा तर इन्स्टॉल आहे आपल्याकडे ऑलरेडी. पॅकेज, ओके. सो सिम्पली हिअर कॉपी लिंक, यूज हिअर, पेस्ट, एंटर. ls पॅकेज आलेला दिसतोय. देन याला काय करायला लागेल आपल्याला, अनझिप tar-xzf and then apache maven enter. ls is cd apache maven आणि याला कुठे पाठवणार मी, /opt मध्ये पाठवतोय. सॉरी, cd नाही, mv एंटर. ओके, सो sudo cd/opt. इथे तुम्हाला मेवन दिसेल, मी सुडोने काम करायला चालला जातोय. cd/opt मध्ये अपाचे अँड हिअर इथे तुम्हाला दिसेल बिन. सो ls बिन आणि बिन मध्ये असेल तुमची कमांड मेवन कमांड. भरपूर साऱ्या टर्म्स आहेत. ls mvn कुठे आहे इथे,
ओ सॉरी, माय बॅड, आपल्याला ls इथेच बिन करायचं आहे, तर इथेच बिन करावं लागेल. मी स्लॅश यूज केला तर तो स्लॅश मधला कमांड, तरी म्हटलं मी एवढं सगळं कसं आलं. हां, तर ls बिन, आणि इथे बघा तुमच्याकडे मेवन कमांड आहे, तर ही मेवन कमांड इथून आपली यूज होणार. तर ह्या पद्धतीने तुम्हाला एक काम करावं लागेल, एक तर ही कमांड पूर्ण बिन मध्ये टाकावी लागेल किंवा याचा पाथ सेट करावा लागेल. बट नॉर्मली आता ही कमांड कुठून होईल यूज, इथून स्लॅश बिन मधून cd बिन, आणि mvn इथे तुम्हाला अशा पद्धतीने काम करून बघावं लागेल. सो काम करून बघायचं असेल तर सिंपल काय करणार, तुम्ही इकडे येणार, हे जे पोर्शन आहे हे तुम्हाला इथे एवढं कॉपी करा. सेम काम तुम्ही हे पूर्ण जे इथे दिसतंय ना, हे तुम्ही टेस्ट करू शकता. अंडरस्टूड? आलं का लक्षात? येस सर. तर मेवन इन्स्टॉलेशन आपलं झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या पाईपलाईन मध्ये मेवन थ्रू वर्क करायचं आहे. मेवन थ्रू तो बिल्ड व्हायला पाहिजे. तर एक सिंपलसा बिल्डिंगच्या कमांड्स मी तुम्हाला सांगतो. हिअर एखादा प्रोजेक्ट जर आपल्याला काम करायचं असेल तर इथे या कमांड्स सिंपल एंटर करतोय. mvn नॉट फाउंड, mvn तर इथे आहे ऑलरेडी. अच्छा, पॅकेज थ्रू मग आता आपल्याला याचा फुल पाथ यूज करावा लागेल. /opt/apache2/bin आणि mvn, आणि देन बाकीचा कंटेंट इथे ऍड करावा लागेल. ठीक आहे. तर एक प्रोजेक्ट कसा वर्क होतो तेवढं मी फक्त कमांड लाईन थ्रू सांगतो, देन आपण याला पाईपलाईन मध्ये ऍड करू. एंटर. तर हा आता वर्क करेल बघा, वर्क करायला सुरुवात केलाय. तर ऍक्च्युली काय होतं इथे, ज्या पण डिपेंडन्सीची आवश्यकता आहे त्याला, त्या सगळ्या डिपेंडन्सीज तो डाउनलोड करणार, आणि देन जो एक पॅकेज क्रिएट करायचा तो पॅकेज क्रिएट करणार. सो वेट अ मिनिट. mvn कमांडचा पाथ तुम्ही सेट करून घ्याल. एन्व्हायरमेंट्स वगैरे आपल्याला सेट करावं लागतात. इथे मी काय लिहिलेलं आहे का त्याला, एन्व्हायरमेंट सेटअप, येस, या पद्धतीने एक्सपोर्ट, या कमांड्स जर तुम्ही यूज करताय तर आपल्याला पूर्ण पाथ यूज करायची गरज नाही पडणार. काही डिफॉल्ट सेटिंग सोडतोय मी इथे एंटर करून. येस, आणि बिल्ड सक्सेस. तर एक आपला व्हर्जन क्रिएट झालेला आहे 1.0. स्नॅपशॉट ls, आणि येस, माय ॲप नावाचा फोल्डर दिसतो इथे. तर हा माय ॲप नावाचा फोल्डर, cd माय ॲप, एंटर ls. यामध्ये बघा pom.xml आणि src आलं असेल. ट्री नहीं है, apt इंस्टॉल tree, एंटर. ओके ओके. सो tree इथे चेक करा. तर या पद्धतीने तुम्हाला ट्री स्ट्रक्चर पण मिळेल. सी हिअर, जे आपण त्या डॉक्युमेंट मध्ये बघितलं सगळं आपण इथे बघितलेलं आहे. आता याचा पॅकेज क्रिएट करायचं असेल तर काय करणार, mvn बिल्ड पॅकेज. तर पूर्ण पाथ द्यावा लागेल आपल्याला. नॉट दिस, आणि लास्ट मध्ये ओके आपल्याला इथून बाहेर निघावं लागेल.
ठीक आहे, तर काय करणार /opt/apache maven बिनमध्ये MVN आहे आणि देन आपल्याला clean क्लीन म्हणजेच पुराने जे काही पॅकेजेस बनलेले असणार ते पूर्ण क्लीन होणार MVN क्लीनने, आणि सोबत यूज करू शकतो पॅकेज PACKEG पॅकेज. तर पॅकेजने काय होईल, एक न्यू पॅकेज क्रिएट होणार, तर दोघांनाही एकत्र यूज करू शकतो आपण. ठीक आहे, याने बिल्ड एरर दिलेला आहे, तर सर्वात आधी क्लीन करून बघू आपण. ओके, एरर मध्ये काही त्याने दिलेलं आहे का, /opt व्हेरीफाईड टू युवक मेवन फ्रॉम द करेक्ट डायरेक्टरीज. प्रोजेक्टच क्रिएट नसेल तर तो करणार नाही. क्लीनच्या ऐवजी मी पॅकेज यूज करतो. जावा इन्स्टॉल्ड आहे का, जावा तर आहे. अच्छा, ओके. तर हे कुठे काम करतं, तर हे काम करतं जिथे आपला प्रोजेक्ट आहे तिथे. तर आपल्याला CD apache ls मायाप कुठे आहे, तर बिन मध्ये आहे ना, CD bin ls मायाप इथे झालेला आहे क्रिएट. तर इथे कमांड ती एक्झिक्यूट होईल, जिथे प्रोजेक्ट अवेलेबल आहे तिथे जावं लागेल माय ॲप, आणि इथे pom.xml आहे, जिथे pom.xml अवेलेबल असणार तिथेच ते वर्क होणार. तर इथे आपल्याला पूर्ण कमांड एक्झिक्यूट करावी लागेल. इथे MVN आणि नाव क्लीन PACKEG पॅकेज, एंटर. आता काम करणार, कारण त्याला प्रोजेक्टच मिळाला नाही तर तो काम कसा करेल. सी, आता एक प्रोजेक्ट मिळतोय त्याला आणि प्रोजेक्टवर तो काम करायला सुरुवात करतोय. काही असेल इश्यू यामध्ये, टार्गेट फेल समथिंग लाईक दिस. आता यामध्ये तर आपल्याला काय करून बघायचं नाही. रीरन मेवन युझिंग -x स्विच टू इनेबल डिबगिंग. हा जावा व्हर्जनचा इश्यू नको असायला पाहिजे, रिलीज व्हर्जन 17 समथिंग लाईक दिस. ठीक आहे, बघू. तर येस, आता आपला मेन कन्सेप्ट काय आहे, तर आपल्या पाईपलाईन मध्ये याला यूज करायचं आहे. कन्सेप्ट काय आहे, आपला पाईपलाईन मध्ये यूज करायचा आहे. पण पाईपलाईन मध्ये काय करणार, हा प्रोजेक्ट आला, याच्यामध्ये pom.xml आहे, राईट ना. आणि pom.xml असल्यानंतर आपल्याला करायचं काय, फक्त त्याला या कमांड्स एक्झिक्यूट करायच्या, जे आता आपण बघितल्या. कोणत्या कमांड, मेवन क्लीन पॅकेज. हिअर मेवन क्लीन पॅकेज कमांड ही एक्झिक्यूट करायची आहे. तर सिम्पली काय करणार आपण, हाच पाथ कॉपी करणार. आता इथेच कमांड आहे तर कॉपी, आणि आपल्या रेपॉझिटरी मध्ये यूज करणार. बट आपल्याला माहिती आहे का कसं यूज करतात, आपल्याला माहिती आहे का कसं यूज करतात ही कमांड, नाही माहिती. तर आपण सिम्पली काय करू, याचा सिंटॅक्स बघू. पाईपलाईन सिंटॅक्स इथे तुम्हाला दिसेल, कमांड एक्झिक्यूट करायची आहे तर शेल दिसेल इथे तुम्हाला. आवाज येतोय सर्वांना, रिस्पॉन्स करा. येस सर. येस सर. शेल, ठीक आहे. तर हा शेल दिसतो इथे, आणि शेल मध्ये आपल्याला करायचं काय, तर सिंपल कमांड एक्झिक्यूट करायची आहे. शेल स्क्रिप्ट जनरेट पाईपलाईन, आणि हे इथे दिलेले यांनी कसं यूज करतात ते. तर स्टार्टिंगला SH लावणार, दॅट्स इट, बाकी काहीही एक्स्ट्रा करायचं नाहीये. हे झालं आपलं बिल्ड स्टेज. अंडरस्टूड. तर सिंपल याला आता आपण एकदा एक्झिक्यूट करून बघू. गेट ॲड, काही इश्यू आले तर ते उद्याला करू, फक्त याला आता सध्या एक्झिक्यूट करू.
build stage added, push, तुमच्याकडे असं एवढा मोठा पाथ राहणार नाही, तुमच्याकडे छोटाच पाथ राहणार एमव्हीएन क्लीन पॅकेज वाला. ठीक आहे. तर इथे आता बघा पुश पुश झालेलं आहे आपलं. आणि देन सिंपल इकडे याला क्लोन करणार, सॉरी जेनकिंग्स पाईपलाईन आहे आपली, या जेनकिंग्स पाईपलाईनला एक्झिक्यूट करणार एकदा, आणि वर्क होतं की नाही ते चेक करू. झालं तर व्हेरी गुड, एरर आले तर आपण ट्राय करू त्याला रिझॉल्व्ह करायचं उद्याला. पुल झालाय सक्सेस. आता बिल्डवर तो काम करतोय, विल सी तो काम करेल की नाही, काही एरर देईल. अरे वा, इट सक्सीडेड, क्या बात आहे. आपला प्रोजेक्ट व्यवस्थित झालाय, पण जो डेमो आपण करून बघितला तो नव्हता झाला. तर प्रोजेक्ट आपला मेवन थ्रू इथे काम करतोय. सी बघा, डाउनलोडिंग डिपेंडन्सीज, तर हा भरपूर साऱ्या डिपेंडन्सीज डाउनलोड करून मेवनने काय केलं, ऍक्च्युली आपल्या प्रोजेक्टला परफेक्टली बिल्डअप केलेला आहे. व्हेरी गुड. वर्कस्पेस मध्ये जावं लागेल. तर /var/lib/jenkins, इथे जेनकिंग्स नसणार, जेनकिंग्सचा आपल्याला ऍक्सेस घ्यावा लागेल. त्याच्या वर्कस्पेस मध्ये हे सगळं पॅकेज क्रिएट असणार, आणि डिप्लॉय कुठे होणार, इकडे होणार. ओके, सो जेनकिंग्स बघा, पूर्ण आपला पाईपलाईन एक्झिक्यूट झालेला दिसतोय प्रॉपरली. बिल्ड स्टेज सक्सेसफुली डन, लॉग्स हिअर. ठीक आहे. तर आपल्या 2 स्टेज आता कंप्लीट झाल्या आहे. कोणत्या कोणत्या? पुल स्टेज अँड बिल्ड स्टेज. यामध्ये कोणाला काही इश्यू आहे का सांगा. इथेच थांबतोय. नंतर थर्ड स्टेज जी आहे आपली टेस्टिंग स्टेज, ते उद्या करू. त्यामध्ये आपल्याला सोनार क्यूब बघायचं आहे, आणि सोनार क्यूबची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण उद्या घेणार. देन त्यानंतर याला डिप्लॉय करायचं आहे टॉमकॅट वर, तर टॉमकॅटची इन्फॉर्मेशन त्यानंतर घेणार. ठीक आहे, इथेच थांबतोय.